जळगाव जामोदमध्ये काँग्रेसच्या वतीने विविध जनहिताच्या मागण्यांसाठी तहसीलदारांमार्फत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना निवेदने पाठवण्यात आले। नीट परीक्षा प्रकरणातील कारवाईसह शेतकऱ्यांना कॅनद्वारे डिझेल उपलब्ध करून द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। जळगाव जामोद येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध जनहिताच्या प्रश्नांवर तहसीलदारांमार्फत केंद्र शासनाकडे निवेदने सादर करण्यात आले। देशातील शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांचे हित आणि शेतकऱ्यांच्या अडचणी याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। नीट परीक्षेशी संबंधित प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नमूद केले। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी संबंधित बाबींमध्ये पारदर्शकता आणि विश्वास टिकवणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच या प्रकरणाची जलद गती न्यायालयामार्फत सुनावणी व्हावी अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान सध्या शेती मशागतीचे दिवस सुरू असल्याने ग्रामीण भागात डिझेलची उपलब्धता ही देखील महत्त्वाचा मुद्दा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टर थेट पेट्रोल पंपावर न्यावे लागत असल्याची अडचण शेतकऱ्यांकडून मांडण्यात आली। त्यामुळे वेळ, खर्च आणि इंधनाचा अतिरिक्त वापर होत असल्याचेही सांगण्यात आले। शेतकऱ्यांना शेती कामासाठी आवश्यक इंधन सुलभपणे उपलब्ध व्हावे यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे अशी मागणी करण्यात आली। तहसीलदार पवन पाटील यांना निवेदन देताना काँग्रेसच्या नेत्या स्वातीताई वाकेकर, रामविजय बुरुंगले, प्रकाश पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या भाजप सरकारचा, मोदी प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली देऊन कुठेतरी या प्रकरणाचा तातडीने निकाल लागला पाहिजे आणि भविष्यात हे सरकार पाय उतार झाला पाहिजे जे लोकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळते आहे। भविष्यात सर्व लोकांनी यांना यांचा रस्ता दाखवला पाहिजे।